स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। घोडबंदर रोड येथील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाले। या वाहतूक कोंडीमुळे काही वाहन चालकांविरुद्ध दिशेने वाहने चालवित आहेत, त्यामुळे कोंडीत भर पडत आहे। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच विरुद्ध दिशेने वाहतूक करू नये असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे। ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत होता। या वाहनामध्ये तब्बल 35 टन वजनाची पोती होती। आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आला असता वाहन चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर उलटला। त्यानंतर आणखीन एक अवजड वाहन तिथेच उलटले। त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला। अपघातग्रस्त वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने आज सकाळी 10 नंतरही येथील अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करणे शक्य झाले नाही। या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने काही वाहन चालकांनी विरुद्ध मार्गाने वाहतूक करण्यास सुरुवात केली, त्यामुळे दोन्ही मार्गावर कोंडी झाली। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, विरुद्ध दिशेने वाहतूक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले। ठाणे घोडबंदर बाळकुम भागातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर यांचे कट्टर समर्थक मेघनाथ घरत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काल भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक संदीप लेले, मनोज डुमरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे सूरज दळवी आदी मान्यवर उपस्थित होते। घरत यांचा भाजप प्रवेश शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे। मेघनाथ घरत यांनी बाळकुम कोचेत परिसरात शिवसेनेचे संघटन तयार केले होते। ठाणे महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता। यावेळी मेघनाथ घरत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्रातील कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी भूमिपुत्रांचे आधारस्तंभ गणेश नाईक, संजीव नाईक, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि आमदार यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मी आज भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे। स्थानिक राजकारणाला कंटाळून आणि सर्व व्यापक विचारधारा असलेल्या कार्यपद्धतीवर काम करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी भाजपात प्रवेश केला आहे, असेही घरत म्हणाले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव मानला जातो। या गणेशोत्सवाची सुरुवात अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना ठाण्यातील विविध गणपतीच्या कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू झाली। यंदाच्या वर्षी रंग मातीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने मूर्तीच्या किमतीमध्ये सुद्धा 15 ते 20% वाढ झाली, असे मूर्तिकार अरुण बोरीटकर सांगतात। तसे यंदा लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीची मागणी जास्त असून जय मल्हारची सुद्धा मागणी जास्त आहे। यंदाच्या वर्षी गणेश भक्तांमध्ये वाढ झाली असून आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्त तयारीला लागले आहेत। यंदाच्या वर्षी ठाणे महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणलेली असताना देखील ठाणे शहरात ठिकठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकण्यासाठी विविध ठिकाणी स्टॉल तयार करण्यात आले आहेत, असे चित्र दिसते। तर ठाण्याच्या पाचपाकडे येथील अरुण बोरीटकर यांच्या कारखान्यात जास्तीत जास्त करून शाडू मातीच्या मूर्ती गणेश भक्तांना दिल्या जाणार आहेत, अशी माहितीही मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी दिली। अरुण महादेव बोरीटकर, माझा व्यवसाय 1960 पासून चालू आहे। माझी या धंद्यामध्ये 4थी पिढी चालू आहे। 4 पिढ्यांचा आता मी धंदा सांभाळतोय। आता माझ्या कारखान्यात तरी 700-750 मूर्त्या आहेत। मूर्त्यांमध्ये यंदा किती टक्क्याने वाढ झालेली आहे? मूर्त्यांमध्ये 15% वाढ झालेली आहे।
त्यानुसार आज गणेश भक्तांमध्ये काय वाढ झालेली आहे का? गणेश भक्तांमध्ये वाढ होते. काम बघून ते लोक पसंती करतात. हे स्टॉल धारक लागतात, त्याच्यामुळे स्थानिक धंदेवाले जे 30-40-50 वर्ष धंदा करते त्यांचे नुकसान होत चाललेले. कोणी येतो हा धंदा करतो. आणि माझ्याकडे POPचे आहे, शाडू मातीचे मूर्ती आहेत. दोन्ही याला मागणी चांगली आहे माझी. पण ठाणे महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर काहीतरी आदेश जारी केले हो, होते. नोटीस आलेल्या आहेत. पण त्यांनी सांगितलं की बंद ठेवा. पण एवढा वर्ष तर बंद होणार नाही. त्याच्या सर्व चर्चा आता काय होईल पुढे बघू. मातीच्या त्यांना जर द्यायचं झालं त्यांनी आम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये डिक्लेअर करा, बाबा तुम्ही शाडू मातीच्या बनवू नका. तर आम्ही कन्फ्यूज होतो का शाडू मातीच्या बनायचे का POPचे घ्यायचे. त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी लवकर मिळतं. रंगामध्ये आणि मातीमध्ये काय वाढ झाली का? हो, वाढ झालेली, बऱ्यापैकी वाढ झाली. त्याच्यामुळे आम्हाला कामगारांचा पगार वाढतो, कलरचा रेट वाढलेला आहे, इतर आणखीन खर्चामध्ये ट्रान्सपोर्ट वाढ आहे. त्याच्यामुळे आम्हाला रेट वाढवावं लागलं मूर्तीचा 15%. यंदा गणेश भक्तांमध्ये काय वाढ झाली का? हो, गणेश भक्तांमध्ये वाढ झालेली आहे, चांगल्यापैकी वाढ झाली. अगदी 2 दिवसांवर आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. त्या अनुषंगाने घरोघरी गणपती उत्सवाची तयारी सुरू झाली. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील बाजारपेठा सजू लागल्यात. शहरातील बाजारात महागड्या सजावटीच्या वस्तूपेक्षा कृत्रिम वस्तूची मागणी वाढताना दिसते. यात प्रामुख्याने फुले, हार आणि इतर फुलांपासून तयार होणारे सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारात गणेश भक्तांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील बाप्पाच्या आगमनाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. घरोघरी लहान मोठे अगदी सर्व आगमनाच्या तयारीत मनापासून भर देताना दिसून येतात. घराच्या सजावटीपासून बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. नागरिकांचा उत्साह पाहता या आठवड्यापासून गणपती उत्सवासाठी बाजारपेठा फुलताना दिसत आहेत. यावर्षी बाजारात आकर्षक फुलांच्या विविध स्वरूपातल्या सजावटी दिसू लागल्यात. विदेशी फुलांचे हार, गुच्छे, तोरण, गालिचे, अंबर, आरास, फुलदाण्या, गणपतीच्या मूर्तीच्या मागच्या सजावटी अशा अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तू दुकानात दिसू लागल्या आहेत. तसेच कोकणामध्ये गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांची खरेदीसाठी बाजारामध्ये एकच गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.